काल अजितदादांचा मृत्यू झाल्यावर एक अजब घटना घडलेली दिसली. मृत्यूबद्दल समाज माध्यमांमध्ये संशय उभा केला गेला की ही अजितदादांची हत्या असू शकते. आणि त्यात देशातले बरे भले भले पुढारी पण उतरले. त्यांनी ती अभिव्यक्ती केली की हे संशयास्पद आहे म्हणून. बाकी ती हत्या होती की नाही हे माहीत नाही, पण भारतीय विमानसेवेची काय वाताहत झालेली आहे याचं ते निदर्शक होतं. रेल्वेचे अपघात होतात, एसटीचे अपघात होतात, रस्त्यांवरचे अपघात होतात, विमानांचे अपघात होतात, बोटींचे अपघात होतात. या सगळ्यांची जबाबदारी सरकार आणि सरकारी यंत्रणांची असते. अपघात नाही झाले पाहिजे याची दक्षता त्यांनी घ्यायची असते. आणि विमान कंपन्यांचं जे काही भारतीय सरकारनं वाटोळं करून ठेवलंय आणि कसला ताळतंत्र राहिलेलं नाही, तर ती जबाबदारी अंतिमतः सरकारचीच येते. याचा अर्थ सरकारनं घडवून आणलेली हत्या असाच अर्थ होतो त्याचा. मुद्दाम घडवून आणली का तर ठीक आहे, नाही म्हणू आपण, पण तुमचं दुर्लक्ष होतं यंत्रणांकडं, तुम्ही दक्ष नाही आहात याचा ठेपा सरकारवरच येतो. यातली अजब गोष्ट अशी होती की ज्या माणसाचा कर्तबगार वारसदार पुतण्या मृत्युमुखी पडलाय, त्या माणसाला साधारण पुढच्या 3-4 तासात एक कागद लिहून दिला जातो आणि पत्रकारांसमोर वाचून दाखवायला लावला जातो. आणि तो माणूस रडत रडत ते म्हणतो की हा अपघात निव्वळ अपघात आहे आणि यात राजकारण आणू नका. त्या माणसाला हे म्हणायला लावणं, चिठ्ठी लिहून देणं आणि त्याच्याकडून उच्चारून घेणं, त्या माणसाला बोलता येत नाहीये शरद पवारांना, आणि ते रडतायत, रडत रडत बोलतायत. ते हे कुणाच्या हुकमानं झालं? कारण चिठ्ठी लिहून देणं आणि तुम्ही आत्ता असं बोला असं त्यांना सांगितलं गेलं असणार. आणि शरद पवारांसारखा दिग्गज खोल राजकारणी माणूस हतबल होऊन ती चिठ्ठी वाचून दाखवतो, याचा अर्थ त्यांच्यावर कोणीतरी हुकूमत गाजवत होतं. ते कोण गाजवत होतं मला नाही माहिती, पण मला राजकारणातली ती सगळ्यात क्रूर घटना वाटली की शरद पवारांचा असा वापर केला गेला.